तुझी भवानी जगदंबे, तुझी भवानी जगदंबे, ती ओवी ग तयारी कुठली अंबाबाई रे, कोल्हापूरची अंबे जगदंबे, माझी ओवी का नामावरगडची अंबे जगदगडची रेणू जगदंबे, पाठी नमस्कारती तुझी भगवती माता ये, कोल्हापूरची भगवती जगदंबे, संगी मोगी ओगी तुझी भगवती कार्तिके अंकी ओगी कत्याला जापनीरा जगदंबे, कत्याला जगदंबे, माझी ओवी हे अंकी यावरती सप्त जगदंबे, गंगावरती सप्तशृंगी जगदंबे, माझी ओवी अतिथी पर्वत जगदंबे, अतिथी पर्वतीनी जगदंबे, माझी ओवी दावा केला जगदंबे, केला मनोमनी अंबे जगदंबे, केला मनोमनी जगदंबे. छान म्हणलं, खूप सुंदर. सगळ्या देवतांना आवाहन केले. सुंदर सुंदर, छान आहे. तुमच्याकडे स्टॉक भरपूर आहे. त्यापासून मी प्रयत्न करते. छान आहे, छान आहे. अहो, या वयात तुमचा प्रयत्न म्हणजे आम्ही साष्टांग नमस्कारच इथून तुम्हाला. नाही, खरोखरच प्रयत्न करते. नाही, पण खरंच छान वाटते. चांगलं आहे, सुंदर. चला आता सुरू करूया. अजून कुणाला काही म्हणायचंय? कुणाला काही म्हणायचंय का? ताई, तुमच्या मुलीचं ऐकलं मी आज. ऐकलं का? हा, ताई, हो हो. छान आहे, फार सुंदर. अहो, पूर्वी तिनं सगळी चांगला आहे तुमच्यासारखा. खूप सुंदर आहे. सुंदर आहे. ते बाप से बेटा सवाई तसं माँ से बेटी सवाई आहे. खरंय खरंय. आणि आवाज छान आहे. हो. आणि ती सध्या ती सातारला असते. सातारला. हा, मुद्दाम म्हटलं पाठवूया. मागच्या वर्षी तिनं सबंध स्तोत्र पाठवली होती, पण आता तिनं ही नवीन आयडिया घेतली की अगदी थोडक्यात पण छान, चांगलं वाटते ते. हो, छान, खूप छान. सुंदर आहे. हो हो, खूप सुंदर करते. चला सुरू करूया. कुणाला म्हणायचे काही? चला सुरू करते. आज दुसरा दिवस आपल्या नवरात्रीचा. देवीची आपण आराधना करतोय, त्याचप्रमाणे ज्ञानदेवांची पण आपण आराधना करतोय. त्या सर्वांना वंदन करूया. आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिला भगिनी, माता भगिनी, सर्वांना वंदन. पहिल्यांदा आपण ज्ञानदेवांचं हे करूया, स्मरण करूया. आणि नंतर देवीचंही म्हणूयात नंतर. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः.
प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरिल पहिलं पारू. ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडिल भव व्यथा. ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे जीवलग निर्धारे. ज्ञानदेव सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज खूण. ज्ञानदेवे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुळणे काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. कळा कुसरी काही नेणो बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांना पंढरीनाथांना वंदन करूया. देवीला दुर्गा देवीला किंवा ज्या ज्या रूपात आपण तिला पाहतोय त्या सर्व रूपांमधल्या देवीला वंदन करूया. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन. आज आपण श्रीसूक्तातले म्हणजे श्रीसूक्त आधी म्हणणार आहोत आणि त्यातल्या 2 श्लोकांचा अर्थ समजून घेणार आहोत. त्याच्या अगोदर एक छोटंसं भगवती स्तोत्र मला फार आवडतं. तुम्हालाही माहिती असेल तर रोज नवीन काहीतरी घ्यावं असं वाटतं. आणि 9 दिवस आता ही नवविधा भक्ती आपल्या हातून होती आहे. जय भगवती स्तोत्र म्हणून आहे. बहुतेक ऐकलं असेल तुम्ही. तर महर्षी व्यासांनी रचलेलं आहे आणि लोकांचं दुःख करणाऱ्या नरार्ती हर म्हणजे नरांची आरती म्हणजे दुःख हर म्हणजे हरण करणारी अशी भगवती देवी तिला मी नमस्कार करतो असं व्यास म्हणतात. तुझा जय जयकार असो. आणि संबोधनाची रूपं सगळी भगवतीला उद्देशून आलेली आहेत. तूच चंद्र आहेस, तू सूर्यरूपी नेत्र आहेस. म्हणजे चंद्र दिवाकर नेत्रधरे फार सुंदर अशी विशेषण आहेत त्यात. आणि तू अंधकासूर महिषासूर आपण सगळी रोज सप्तशती वाचत असाल. इतक्या राक्षसांचा तिनं नाश केलेला आहे आणि या सगळ्यांचं मर्दन करणारी आहे. सगळ्या लोकांचं सर्व पाप हरण करणारी आहे. मला खरं ह्या नवरात्रात हे सगळं वाचायला लागलं की असं वाटतं की आपण एवढ्या त्या नारी रूपात म्हणजे त्या देवतेच्या रूपातच वावरत असतो. त्या तिनं एवढ्या सगळ्या मोठमोठ्या संकटांना देवांवरच्या संकटांना दूर केलं. सगळ्या राक्षसांना ठार मारलेलं आहे. आजही अशाच वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या महिला सगळ्या चमकत आहेत. आणि म्हणून आपल्याजवळ तेच प्रत्येक रूप आहे हे समजून आपण आपल्याच
जवळ असणाऱ्या अंतःकरणात असणाऱ्या या देवीचं स्तवन करूया आणि तिची प्रार्थना करून ती रूपं आपल्याजवळ अधिक विकसित कशी होतील ते पाहूया. जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुफल दे, जय शुंभ निशुंभ कपाल हरे कपाल धरे, प्रणमामि तु देवी नरार्ति हरे, जय चंद्र दिवाकर नेत्रधरे. बघा, चंद्र दिवाकर, दिवाकर म्हणजे सूर्य, त्याचे नेत्र धारण करणारी. जय पावक भूषित वक्त्रवरे, जय भैरव देह निलीन परे, जय अंधक दैत्य विशोष करे, जय महिष विमर्दिनी शूल करे, जय लोक समस्तक पाप हरे, जय देवी पितामह विष्णुनते, जय भास्कर शुक्र शिरोवनते, जय षण्मुख सायुध ईशनुते, जय सागर गामिनी शंभुनुते, जय दुःख दरिद्र विनाश करे, जय पुत्र कलत्र विवृद्धी करे, जय देवी समस्त शरीर धरे, जय नाक विदर्शिनी दुःख हरे, जय व्याधि विनाशिनी मोक्ष करे, जय वांछित दायिनी सिद्धिवरे, जय भगवती देवी नमो वरदे, जय पाप विनाशिनी बहुफल दे. एतद्व्यासकृतं स्तोत्रं यः पठेत् नियतः शुचिः, गृहे वा शुद्धभावेन प्रीता भगवती सदा. इति श्रीव्यासकृतं श्रीभगवती स्तोत्रं संपूर्णं. श्रीसूक्त म्हणूयात. आपापल्या ठिकाणी सगळ्यांनी म्हणा. असेल तुमच्याकडे पुस्तक किंवा स्क्रिप्ट, मी म्हणलं होतं पाठवीन पण पाठवायचं राहून गेले. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह, ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनी, यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्, अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनादप्रबोधिनी, श्रियं देवीमुपह्वये, श्रीर्मा देवी जुषतां, कांसोस्मितां हिरण्यप्राकारां, आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं, पद्मे स्थितां पद्मवर्णां, तामिहोपह्वये श्रियं, चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं, श्रियं लोके देवजुष्टामुदारां, तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये, अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे, आदित्यवर्णे तपसोऽधिजातो, वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः, तस्य फलानि तपसानुदन्तु, मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः, उपैतुमान् देवसखः कीर्तिश्च मणिना सह, प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे, क्षुत्पिपासामलाञ्ज्येष्ठामलक्ष्मीन्नाशयाम्यहम्, अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात्, गन्धद्वारान् दुराधर्षान् नित्यपुष्टाङ्करीषिणीम्, ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियं, मनसा काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि, पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः, कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम, श्रियं वासय मे कुले,
मातरं पद्ममालिनीं आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसमे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह तां आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योष्मान् विन्देयं पुरुषानहं यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं पंचदशर्चञ्च श्रीकामः सततं जपेत. असे 16 श्लोक मी आज 16वा मुद्दाम म्हणलाय की 15मध्ये सगळं तिचं जे वर्णन केलेलं आहे, तिचं सगळं रूप आहे, सौंदर्य आहे, गुण आहे आणि त्याचं वर्णन केलेलं आहे. कालचे 2 श्लोक आपण पाहिलेले होते, आता म्हणून झालेले आहेत. मी फक्त थोडक्यात अर्थ सांगते की ती हिरण्यवर्णा म्हणजे सोन्याच्या वर्णाची किंवा हरिणीचं रूप धारण करणारी, शांत आणि सुस्वभावी आहे. सुवर्ण आणि रजतांचे म्हणजे सोन्या चांदीचे अलंकार धारण केलेली आहे. स्वतः सुवर्ण स्वरूपी असलेल्या लक्ष्मीला जातवेद म्हणजे अग्निदेवाला म्हटलेलं आहे की तू आमच्यासाठी तिला आवाहन कर. जसं आपण म्हणतो तुम्ही त्यांना निरोप द्या हो आमच्या घरी यायला किंवा यांना सांगा, तसे ह्या अग्नीला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्यामध्ये सांगितलं की ताम आवह जातवेदो, पुन्हा तिलाच बोलाव म्हणून सांगतायत. कशी आहे ती लक्ष्मी? लक्ष्मीम अनपगामिनीम, ती स्थिर अशी आहे, स्थिर ऐश्वर्य मिळवून देणारी आहे. आपण लक्ष्मी चंचल आहे म्हणतो, लक्ष्मी चंचल नाही आहे. लक्ष्मीमुळं आपला स्वभाव चंचल होत असतो आणि म्हणून सांगितलेली की अविनाशी किंवा स्थिर ऐश्वर्य मिळवून देणारी अशी जी आहे तिनं मला काय काय द्यावं, तर हिरण्य द्यावं, सोनं द्यावं, म्हणजे ती प्राप्त झाली, तिची कृपा झाली की मला सुवर्णधन मिळावं, गाम अश्वम म्हणजे गोधन मिळावं, अश्वधन मिळावं आणि त्याच्याचबरोबर मनुष्यबळ पुरुषानहम, असे अनेक जे आपण काल सांगितले की पुरुष म्हणजे त्याच्यामध्ये स्त्रिया पण आल्या, तर असं हे मनुष्यबळ जे आहे ते मला मिळवता येईल जर तू तिला सांगितलंस तर, ती माझ्यावर हे झाली, प्रसन्न झाली तर. आता ती कशी आली आहे? काल मी ते सांगत होते की आता ती येते कशी, इतकी सुंदर वर्णन केली तो या ऋषींनी. म्हणजे आपल्याला हल्ली एखाद्या प्रवासाचं वर्णन करायचं असेल, कशात बसून गेलो वगैरे, काय आपल्याला जास्त सांगता येत नाही सगळ्या सामान्यांना. पण ऋषींनी सांगितले ओम अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम. आता काय म्हणले? अश्वपूर्वाम, पूर्वाम म्हणजे समोर, अश्व म्हणजे जिच्यामध्ये समोर अर्थात अश्व बसलेले आहेत, म्हणजे अश्व जोडलेले आहेत, अशा रथामध्ये ती बसलेली आहे. जुषताम जोडलेल्या अशा याच्यामध्ये ती बसलेली आहे. आणि शिवाय त्याच्याबरोबर कशाचा नाद येतोय तर हस्तिनाद प्रबोधिनीम. आता ती सगळ्या वातावरणात जिथे जिथे आहे तर तिच्या सभोवती काय आहे? हत्तींचा नाद आहे, म्हणजे हत्तींचे आवाज येत आहेत. काहींनी चित्कार म्हणले, पण चित्कार हा थोडासा आपल्याला शब्द त्रासदायक वाटतो, पण हत्तींच्या निनादांनी प्रबोधिनीम म्हणजे ती आल्याची आपल्याला जाणीव होते. एखादी बघा गाडीची आपल्याला सवय झाली की त्या गाडीचा आवाज येतो, हॉर्न कळतो, त्याची अगदी चालण्याची जी पद्धत असते तीही कळते आणि त्याच्यावरून आपण ओळखतो की ही अमुक अमक्याची गाडी आहे. तसं आता ही आली आहे तर हिची कशी आहे? ती येत असताना रथात बसून आलेली आहे. हत्तींच्या आवाजांची किंवा निनादाची जाणीव होती आपल्याला आणि प्रबोधिनी म्हणजे त्याची जाण करून देणारी आहे, जाणीव करून देणारी आहे. आणि ही श्रियम देवी ही कशी आहे तर साक्षात लक्ष्मी आहे, श्री आहे. आणि त्या देवीम उपह्वये, उपह्वये म्हणजे आम्ही तिच्या
जवळ राहू देत. श्री ही मा देवी जुषताम, आणि ती देवी सतत जुषता, मा म्हणजे माझ्याजवळ किंवा मा असं एक संस्कृत तुम्ही जे शिकले असाल त्यांना माहिती असेल. माम म्हणजे मला आणि मा म्हणजे पण मला, पण सोपा शब्द मा म्हणून त्यांनी मा वापरलेला आहे. की श्री ही मा देवी जुषताम, अशी ही जी देवी आहे, महालक्ष्मी आहे, ही माझ्यावर प्रसन्न होवो, उपव्वये प्रसन्न होवो, आणि माझ्या म्हणजे जवळ, अगदी माझ्या जवळ राहो, माझ्या सन्निध राहो. कुणाला वाटतं हो की माझ्याजवळ हे नको, लक्ष्मी नको, संपत्ती नको. फक्त ते जे खरे संत आहेत ज्यांना धनाची अपेक्षा नाही ते, पण आपण सर्वसामान्य जे लोक आहोत त्यांना त्या संपत्तीची जास्त म्हणजे ओढ तरी असते, हाव नाही म्हणत आहे मी. तर अशी ही महालक्ष्मी किंवा अशी ही लक्ष्मी मला प्रसन्न होऊ देत आणि सदैव माझ्या सन्निध राहू देत. नाही तर मग चक्रार पंक्तिरिव गच्छती भाग्य पंक्ती, चाकाच्या आऱ्याप्रमाणे हे भाग्य आपलं खालीवर होत असतं, आणि कधी वर कधी खाली, म्हणजे कधी भरपूर संपत्ती कधी एकदम कमी संपत्ती अशी अवस्था होते. तर तशी होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की अशीच ही देवी माझ्याजवळ राहू देत बरं का. आता पुढं काय म्हटलंय बघा. ओमनी प्रत्येक मंत्र हा ओमनी सुरू करायचा असतो, म्हणून काही जण ओम म्हणतातच, आपण सरळ म्हणताना काही प्रत्येक याला म्हणत नाही. कांसोस्मिता हिरण्यप्राकारां आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपव्वये श्रियं. ती ओळ दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे, चौथ्या श्लोकामध्ये पण आहे की काय म्हणलेलं आहे. ही कांसोस्मितां, काम सोस्मितां, म्हणजे ही स्मितहास्य, सुस्मित ज्याला म्हणतो ना त्याला त्यांनी सो वापरलेलं आहे. तर अत्यंत स्मितहास्य करणारी किंवा स्मितहास्य करणारी, आणि हिरण्य प्राकाराम म्हणजे हिरण्य म्हणजे सोनं, प्राकार म्हणजे त्याचे भरपूर काय म्हणू आपण वेगवेगळे दागिने वगैरे असा तो प्राकार शब्द वापरलेला आहे. हिरण्य प्राकाराम म्हणजे सोन्याच्या दागिन्यांनी जी झाकली गेली आहे. आणि आर्द्रां ज्वलंतीम, ज्वलंती म्हणजे तेजस्वी जी आहे. आर्द्रा म्हणजे अत्यंत मायेनं परिपूर्ण अशी आहे. सुस्मिता आहे, ज्वलंतीमचा अर्थ तेजस्वी आहे किंवा गौरवर्णाची आहे. आणि तृप्ताम तर्पयंतीम, तृप्त किंवा जे इच्छा करणारे लोक आहेत, पूर्ण काम जे लोक आहेत, पूर्ण कामा अशी ती आहे तृप्ता. आणि तर्पयंतीम म्हणजे इच्छा पूर्ण करणारी आहे, म्हणजे भक्तांना जी जी इच्छा असेल ती पूर्ण करते. तशीच ती स्वतः आधी तृप्त आहे, तिला पूर्ण कामं आहे, तिला कुठलीही अभिलाषा राहिलेली नाही. आणि आपण पाहतो की भगवंत काय करतो हो, त्याला भगवंत परमात्मा जे काही आपण म्हणतो ते, त्याला कशाचीच अपेक्षा नाही आहे. तो सगळ्यांचं जाणतो आणि कुणाला काय हवं आहे ते पुरवत असतो. तशीच ही देवी आहे की ती एक तर स्वयंप्रकाशी आहे, तेजस्वी आहे, आणि सोन्याचे अलंकार घातलेली आहे. त्याच्यानंतर भक्तांना संतुष्ट करणारी आहे, तृप्त करणारी आहे. शिवाय ती बसते कुठे आपल्याला माहिती आहे. नेहमी लक्ष्मीचं जे चित्र असतं किंवा फोटो असतो तर ती कमळामध्ये असते. त्याच्या मागचा एक मला जो आत्ता स्फुरलाय तो अर्थ सांगते की पद्मे स्थिताम, कमळामध्ये जी बसलेली आहे किंवा आसनस्थ आहे, कमलासनावर विराजमान झालेली आहे. आणि ताम इह उपव्वये श्रियम, ताम म्हणजे तिला, इह म्हणजे येथे, उपव्वये म्हणजे माझ्याजवळ राहण्यासाठी किंवा निवास करण्यासाठी मी आवाहन करतो किंवा आवाहन करते. आता कमलासना का,
तर आपण भगवद्गीता शिकतोय, सगळे शिकलेले आहोत, ज्ञानेश्वरी झाली शिकून. कमळ कसं आहे हो, 5व्या अध्यायातला मला तो 8वा 9वा श्लोक फार आवडतो. पद्मपत्रम इवांभसा, ते कमळ पाण्यात राहून त्याला पाण्याचा लवलेशही होत नाही. म्हणजेच त्या कमळासारखं जिचं स्वभाव आहे किंवा जिचं वर्तन आहे की कशाचाही लिप्त हे लावून घ्यायचा नाही, तशी ही कमलनयना पण म्हणतात, कमलासना पण म्हणतात. आणि कमळासारखी जी निर्लिप्त आहे, कशाचीही अपेक्षा जिला नाही, अशी ही जी देवी आहे, अशी ही कमलकांती असणारी जी देवी आहे, कमलासनावर बसलेली आहे, तिला मी आवाहन करतो आणि तिला तू आमच्याजवळ येण्यासाठी प्रवृत्त कर, असं म्हटलेलं आहे. बहुतेक सगळ्यांना समजला असेल अर्थ. मला जेवढा स्फुरला आहे म्हणजे समजला आहे तसा सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता उद्याच्याला आपण पुढचे 2 घेऊयात. आता आपण ह्याच्याकडं अमृतानुभवाकडे जाऊया. तर गुरु परमात्मा या सगळ्यांचं एकच वर्णन सगळीकडं आपल्याला दिसतं. आणि ही देवी तर सगळ्यांना सुख देणारी, समृद्धी देणारी अशी आहे, असं आपण आत्ता पाहिलं. आता पुढच्या 2-3 एखाद दिवशी जास्त पण घेऊयात, बघूयात. काल आपण एक वैशिष्ट्य पाहिलं होतं गुरूंचं. 65-66 असे आपले काल झाले होते की 66-67 झाले होते. तर 66 काय म्हटलेलं होतं? पहा या निरंजनी निदेला, तो निर्विवाद एकला, परिचेता चेतविता झाला दोन्ही तोची. मला फार या कल्पना आवडलेल्या आहेत. याच्यासारखा आपल्याला अनुभव आला पाहिजे की निरंजनी म्हणजे अगदी निर्जन ठिकाणी जो झोपलेला आहे आणि एकदम त्याला जेव्हा जाग येते त्यावेळेला काय होतं, एकटाच आहे तो. परिचेता म्हणजे जागा झालेला आणि चेतविता म्हणजे जाग करणारा, हा दोन्हीही तोच असतो. याचाच अर्थ काय की जागा होणारा तोच, जाग करणाराही तोच, दोन्ही एकच झालेलं आहे आणि असतोच. मग हे दोन्ही धर्म जे आहेत हे एका पुरुषाच्या ठिकाणी, एका व्यक्तीच्या ठिकाणी, आता पुरुष हा शब्द नेहमी व्यक्ती मनुष्य असा घ्यायचा, तर एका व्यक्तीच्या ठिकाणी राहणारा असतो. तसंच हे गुरूंच्या संबंधी वर्णन चाललेलं आहे आणि ज्ञानदेव आपल्याला वेगवेगळे दृष्टांत देत आहेत. तर त्याच्यातून त्यांना काय म्हणायचं आहे की गुरुसुद्धा काय करतात, शिष्य आणि गुरु हे एकाच ठिकाणी नांदत आहेत. म्हणजे जरी आपल्याला वाटतं की गुरु शिकवणारा आहे आणि शिष्य हा शिकणारा आहे, पण ते दोन्ही भूमिका एकच आहेत किंवा दोघंही एकच आहेत. गुरु शिष्यांची नांदणूक ही एकाच ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि त्यामुळं हे समजलं आपल्याला, हे कल्पनेच्या पलीकडे आहे. मला काहीतरी आठवण झाली होती आज सकाळी अजून, की आपण सतत व्यवहारात तू मीचाच भेद पाहत असतो. आपल्याला दोन्हींची एकरूपता होऊ शकते किंवा होईल असं अजून तरी लक्षात येत नाही, पण या ज्ञानदेवांच्या उदाहरणातून आपल्याला ते आपण लक्षात घ्यायचे. आणि त्यालाच जोडलेली अशी दुसरी जी ओवी होती, जे तोची चेता तोची चेववी, तेवी हाची बुझे हाची बुझावी, गुरुशिष्यत्व नांदवी ऐसे नहा. त्याच ओवीचा उर्वरित भाग आहे असं म्हटलं तरी चालेल. ओवी 67 क्रमांकाची आहे, पण बुझेचा अर्थ आपण पाहिलं होतं जाणणारा, आणि बुझावी म्हणजे समाधान करणारा. म्हणजे तिथं दुसरा कोणी आहे का हो समाधान करायला? तोच जाग होणार आहे, तोच जाग करणाराही आहे. तसा श्रीगुरु काय होत असतो, तर शिष्य होऊन ब्रह्म समजून घेणारा आणि ब्रह्म समजून देणारा, ह्या दोन्ही भूमिका श्रीगुरूच करत असतात. म्हणजे अद्वैत, इतकं अद्वैत त्यांच्या ठिकाणी साधलेलं आहे की हा श्रीगुरू स्वतःच्या अंगी गुरुशिष्य भाव एकाच ठिकाणी नांदवत असतो. नांदवणे हा शब्द त्यांनी फार छान वापरलेला. म्हणजे काल सांगितलं तसं पूर्वीच्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की तो एकटाच झोपलेला आहे, तिथं कोणी प्राणी नाही, कोणी पक्षी नाही,
अगदी वन निर्जन आहे, एखाद्या गुहेमध्ये तो झोपलेला आहे आणि तिथं काही वेळानं आपणहून जाग येते. आता आपण सुद्धा बघा काही वेळेला म्हणतो एक 10 मिनिट मला विश्रांती घ्यायची. आता क्लास आहे, मग आपल्याला अशी झोप लागते का? नाही. 1-2-3 मिनटं पडलो तरी असं वाटतं नाही आपण जागं व्हायला पाहिजे. वेळेला आपल्याला क्लास आहे किंवा कुणाला बोलवलेलं असेल, ते कुठं जायचं असेल, गाडी गाठायची असेल, तर ती जाग आपल्यालाच येते. कोणीही आपल्याला दुसऱ्यांनी बोलवण्याची सांगण्याची गरज नसते. हे स्वतः बाबतीत जो अनुभव येतो, तसंच बोध समजणाऱ्या शिष्यरूपानं सद्गुरूच असतात. बोध त्याला घ्यायचा आहे, आत्मबोध करून घ्यायचा आहे आणि तो करून देणारा गुरु हा सुद्धा तो शिष्यरूपातच जातो आहे. म्हणजे शिष्यरूप आणि त्याचं गुरुरूप हे वेगळं नाही आहे. म्हणजेच तो सच्चिदानंद रूप असतो, आत्मस्वरूप असतो. आपण उपनिषदातल्या बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता परवा मी काठक उपनिषदातलं सांगितलं होतं. छांदोग्य उपनिषदात सुद्धा स्वतः वडिलांनी श्वेतकेतू अरुणिम उपदिशती. तर ज्या वेळेला आपल्या मुलाला गुरूंनी ह्या आत्मज्ञानाबद्दल काही सांगितलेलं नसतं, तेव्हा स्वतः वडीलच त्याला सगळं समजावून सांगत असतात. आणि आपण पाहतो की घरामध्ये सुद्धा वडील आणि मुलगा किंवा आई आणि मुलगा यांच्यात भेद नसतो. आपण काहीच मानत नाही, पण तरीसुद्धा काही पातळीवर तो थोडासा असा डोकावत असतो. मुलं मोठी झाली की आपल्याला लगेच वाटतं की ते आता मोठे झाले आणि त्यांना काही आपण सगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पण त्यांच्याशी आपली एकरूपता व्हावी, सतत राहावी, आयुष्यभर राहावी. आणि इथे मात्र गुरु आणि शिष्याचं नातं हे एकत्वाचं आहे, अद्वैत आहे. एवढं आपण लक्षात ठेवायचं. बहुतेक गिरवाण पण वाचून दाखवले ते मी किंवा सांगितलेले होते. निरंजने निद्रितो यो निर्विवादं स एकलः परंचेता चेतयिता इत्तेत तद आसीत स्वयं द्वयम. पुन्हा ते चेता आणि चेतयिता त्यांनी छान शब्द वापरलेले आहेत की हे दोन्ही स्वयं द्वयम, या दोन्ही गोष्टी तो स्वतःच असतो. अभंग अमृतानुभवातही सांगितलं होतं, नातरी निर्जन वना माझी कोणी, एकला झोपोनी जागा झाला, तरी तया जागे कराया लगून, दुजे काय कोण आले तेथे. त्याला कुणीही उठवायला दुसरं कुणी आलेलं नाही आहे, तर हा स्वतःच जागा होतो आणि जागा करणाराही तोच असतो. आता हे कदाचित अगदी जोग महाराज असतील, साखरे महाराज असतील किंवा गुलाबराव महाराज आहेत, या सगळ्यांना असं वाटतं की हे सामान्य माणसांना हे समजणं थोडं अवघड आहे. आणि म्हणून ज्ञानदेवांनी पुढच्या काही दृष्टांतातून आपल्याला ते पटवून दिलेलं आहे. तर ते थोडं समजून घेऊया. पुढच्या ओव्या ज्या आहेत ते 68वी ओवी बघूया. आता काय म्हणतात बघा, पुढची ओवी फार लक्ष देऊन ऐका. दर्पणे वीण डोळा, आपुले भेटीचा सोहळा, भोगिता तरी लीला सांगतो हे. आता या ओवीमध्ये फारसं काही अवघड नाही आहे. सोहळा आपण म्हणतो, लग्न सोहळा, विवाह सोहळा किंवा आता हा उत्सव किंवा सोहळा सगळे साजरा करतात. तर सोहळा म्हणजे आनंद. म्हणून इथं काय म्हणलं की दर्पणे विण डोळा, आपुले भेटीचा सोहळा. किती छान सांगितलं बघा. दर्पण शब्द अनेकदा आलेला आहे, तरी पुन्हा एकदा लक्षात घ्या. दर्पण म्हणजे आरसा आणि दर्पणे वीण म्हणजे आरशाशिवाय. डोळा, आपला डोळा नेहमीच आपल्याला आरसा लागतो का हो? नाही. फक्त डोळा असला तरी दर्पणे वीण डोळा हा पाहू शकतो. काय? भेटीचा सोहळा. आपणच आरशाच्या साह्यानं म्हणा किंवा नसेल तरीही आपला डोळा हे सगळं पाहण्याचं काम करत असतो. आपुले भेटीचा सोहळा, आपल्याच भेटीचा, आपलंच आपल्याला पाहणं हे होत असतं. अर्थात तिथं दर्पणाची गरज असते. पण ती जी गरज आहे ती काय म्हणू आपण, द्वैताच्या आश्रयानं नाही, भोगिता तरी लीला सांगतो हे. आता हे जरी भोगत असलो आपण, हे जरी अनुभवत असलो
तरीसुद्धा ही गोष्ट द्वैताच्या आधारानं होणारी नाही आहे, तर आरशाच्या साह्या वाचून डोळ्यानंच डोळा पाहता येईल, त्यालाच आम्ही श्रीगुरूची लीला असं म्हणतो. आता हे थोडंसं समजून घ्या. काय म्हणतायत? आरशाशिवाय दर्पणे विण डोळा म्हणजे डोळ्याला आपुले भेटीचा सोहळा, आपल्याच भेटीचा सोहळा किंवा आपल्या भेटीचा आनंद किंवा लीळा म्हणलेला आहे त्यांनी. पुढे भोगिता तरी लीळा. लीळा म्हणजे एखादी गोष्ट करण्याची जी कौशल्य आहे त्याला लीला. भगवंताची ही सगळी लीला आहे म्हणतो आपण. तर सद्गुरूंची ही जी लीला आहे ती एकत्वाची आहे, म्हणून त्यांनी म्हणले भोगिता तरी लीळा सांगतो. सद्गुरूंची पूर्वोक्त म्हणजे पूर्वी सांगितलेली जी लीला आहे ती त्या शिष्यामध्ये ते एकत्व पाहत आहेत. शिष्य आणि गुरु एकल म्हणलं, अद्वैत आहे त्यांच्या ठिकाणी. तर ही जसं आरशाशिवाय डोळ्याला डोळ्याची भेट होऊ शकते, होईल. आता आपल्या डोळ्याला आपण उलट मराठीत असं म्हणतो की दोन भाऊ शेजारीन भेट नाही संसारी. डोळ्यांच्या बाबतीत म्हणलं जातं की आपल्या डोळे आपल्याला बघता येतात का? नाही. तो आरसा असेल तरच बघता येतात. पण इथं मात्र त्यांनी मुद्दाम म्हटलेलं आहे की हा आरशाच्या साह्यानं आपण आपला डोळा पाहतो, पण ही श्रीगुरूंची जी अद्वैत लीला आहे ती आरशाच्या साह्यानं डोळा पाहण्यासारखी आहे, द्वैताच्या आधारानं होणारी नव्हे. तिथं द्वैत अजिबात नाही. आणि आरशाच्या साह्या वाचूनच डोळ्यानंच डोळा पाहता येईल, त्यालाही आम्ही गुरूंची लीलाच समजतो. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. दोन्ही उदाहरणं जी दिलेली आहेत त्या दोन्हींचा इथे उल्लेख केलेला आहे की आपण आरशाशिवायही पाहू शकतो, डोळ्याने डोळा, आणि आरसा असेल तर आपल्याला ते बघायला मिळतंच, पाहतोच आपण. तर ते कसं पाहतो? ही सगळी अगम्य लीला आहे. आपण मराठीत सुद्धा काही काही गीतं म्हणतो, अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. तर हे सगळं अगम्य आहे, त्या गोष्टी इतक्या सहज कळणाऱ्या नाहीत. आता याच्यातलं रहस्य काय आहे बघा, की आरशामध्ये डोळ्याचं प्रतिबिंब पडलं किंवा झालं तरी त्याला प्रकाशक हा डोळाच असतो. म्हणजे डोळ्यालाच ते दिसतं. प्रतिबिंब जर डोळाच नसेल तर डोळा ते प्रतिबिंब पाहू शकतो का? नाही. आणि प्रतिबिंबाला डोळ्यानं प्रकाशलं तरी तो डोळाच. तो जो आरशामध्ये दिसतोय तोही डोळाच. प्रतिबिंब ज्ञान होण्यापूर्वी आरशाची जरी अपेक्षा असली तरी ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला बिंब आणि प्रतिबिंब या दोन्ही गोष्टी डोळ्याशिवाय होऊच शकत नाही. बिंब म्हणजे आपल्याजवळ असणारं आपण स्वतः, आणि प्रतिबिंब म्हणजे आरशात जे दिसतंय ते. या दोन्ही गोष्टी पाहण्यासाठी हा डोळाच उपयोगी आहे, जरुरीचा आहे. म्हणजे हा जो दृष्टांत दिला आहे याच्यासाठी, एवढ्यासाठी हे रहस्य आहे, हे समजून घ्यायला पाहिजे की गुरु शिष्यांची लीला ही परमात्मा श्री गुरुच करू शकतात असं सांगितलेलं आहे. इतक्या अधिकारी जो आहे गुरु, त्याची लीला अधिकारी पुरुषच समजू शकेल. सामान्य माणसाला हे गौड बंगाल काही कळणारच नाही की हे कसं काय असं. दोन्हीलाही डोळाच कसा काय महत्त्वाचा. आरशासाठी पण आहे आणि आरसा नसला तरी पण का असं आहे. असं का म्हटलं तर ते प्रतिबिंब पडलेलं सुद्धा डोळाच पाहू शकतो, आणि प्रतिबिंब नसलं तरीसुद्धा आपण डोळ्यांनीच सगळं पाहत असतो. आणि मुख्य म्हणजे त्या ठिकाणी अद्वैत पाहणं ते मात्र आपला अंतःचक्षू किंवा डोळाच आपल्याला कारणीभूत होत असतो. आता हे काय म्हणतात बघूया गिरवाणमध्ये. आता मगाचे जे 2 श्लोक होते, कालचे 2 ओव्या आणि आजची, हे तिन्ही मिळून एकत्रित आहेत असं त्यांनी सांगितलं. त्याला एक कुलक म्हणण्याची पद्धत आहे. कुलक म्हणजे एखाद्याचं समूह, 3 श्लोकांचा समूह आहे आणि त्याचा अर्थ एकमेकांशी जोडलेला आहे, म्हणजे एकमेकांवर अवलंबून आहे.
तर आता हा जो श्लोक आहे की ही जी ओवी आहे ती बघा. विनादर्शम यदा दृष्टी स्वात्मदर्शन संभ्रमम. विनादर्शम, आदर्श हा शब्द संस्कृतमध्ये आरशासाठी वापरलेला आहे. आपण जे म्हणतो ना आपल्या पुढे काही आदर्शच नाही, त्याचं इथे उत्तर ह्या ओवीमध्ये छान मिळते की आदर्श म्हणजे आरसा, आणि आरशामध्ये जे दिसतं ते खरंच असतं, त्याच्यात काही वेगळं दिसत नाही. म्हणून यथादर्शम आपलं विनादर्शम, विना म्हणजे शिवाय, आरशाशिवाय, यदा दृष्टी जशी आपली दृष्टी, स्वात्मदर्शन संभ्रमम आपल्या दर्शनाच्या बाबतीत संभ्रम होत असतो. जर डोळा नसेल तर, आरसा नसेल तर. लभेत तर्हि लीलेयं कथनीया भवेत मम. लभेत, लभेत म्हणजे प्राप्त होईल, तर्हि म्हणजे तर, लीलेयम ही लीला, लीला इयम, कथनीया भवेत मम. तर ही जी लीला आहे सद्गुरूंची, परमात्म्याची, ही जी लीला आहे ती कथनीया, ती सांगितली पाहिजे. ती लीला सांगितल्याशिवाय सगळ्यांना कळत नाही, आणि म्हणून बोलते भवेत मम, ती आता मलाच सांगावी लागणार आहे. ज्ञानदेव स्वतः म्हणतायत की ही जी गुरूंची लीला आहे ही आता मलाच सांगावी लागणार आहे. कारण का की या दोन्ही गोष्टी या गुरूंच्यामुळंच होत असतात, आणि आपल्या डोळ्यामुळंच आपल्याला ह्या गोष्टी समजून घेता येतात. स्वरूपानंद काय म्हणतायत बघा. पाहू शके कोणी दर्पणा वाचून, पाहू शके कोणी दर्पणा वाचून, आपुला नयन आपणची, आपुला नयन आपणची. तरी तयासीच आकळे ही साची, तरी तयासीच आकळे ही साची. लीला श्री गुरुची सांगतोजी, लीला श्री गुरूंची सांगतोजी. ते म्हणतायत की ज्याला हे समजेल त्यालाच या गुरूंची मी लीला सगळी सांगतो. व्यवहारात जर तुम्ही म्हणाल गुरू शिष्य एकच आहेत तर उद्या शिष्य गुरूंच्या डोक्यावरच बसतील, तसं नाही आहे. गुरूंनी त्याच्यामध्ये एकत्व पाहिलेलं आहे. शिष्य म्हणजे आपण, कारण परमात्मतत्व सगळ्यांमध्ये एकच आहे, पण व्यवहार आणि हा परमार्थ याच्यामध्ये कुणी गफलत करू नये. तर म्हणतील बरं आहे, ज्ञानदेवांनी सांगितले उद्यापासून शिष्य म्हणतील आम्ही रोज एक एक गुरु होतो आणि तुम्ही खाली बसा, असं नाही आहे. ते कलियुगातले शिष्य तसे म्हणू शकतील, पण इथे जे आहे ज्ञानदेवांनी जे सांगितलेलं आहे ते मात्र हे सगळं आश्चर्यकारक वाटण्याची शक्यता आहे, पण तसं काही आश्चर्य मानू नका. आता गुरु शिष्य एकत्व भावाची कल्पना ही ज्ञानदेवांनी या ओवीतल्या दृष्टांतातून पुन्हा आपल्यावर ठसवलेली. कारण आपणच आपल्याला डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्यासाठी आरसा हवा. पण आपल्याकडे एक वेगळी म्हण आहे बघा, हातच्या काकणाला आरसा कशाला. म्हणजे आपल्या काकणातच पूर्वी बघत असतील बायका, तर आरशात आपलं प्रतिबिंब दिसतं, ते केवळ डोळ्यांच्या साह्यानं. डोळा नसेल तरी उपयोग नाही. आणि आरसा हा बिंब प्रतिबिंब खेळाचा जणू काही आधार आहे. आपल्या डोळ्यातल्या प्रकाशाची जाणीव ही त्या प्रतिबिंबाच्या डोळ्यात नाही. प्रतिबिंबाला दिसतो का आपण कोण आहे ते नाही, आपल्याला ते प्रतिबिंब दिसतं. म्हणजे आपले डोळे आरसा पाहू शकतात, पण आरशातलं प्रतिबिंब आपल्याला पाहू शकत नाही. म्हणजेच आपल्याला आरसा पाहू शकणार नाही. म्हणजे बिंब प्रतिबिंबाच्या भोगण्याचा खेळ आहे हा जणू काही. आणि तो समजून घेण्यासाठी एक प्रगल्भ अशी बुद्धी लागते, आणि ती बुद्धी ज्याच्याजवळ आहे त्यालाच आरसा ह्या माध्यमाची नेमकी काय स्थिती आहे, काय गरज आहे ती कळेल. आणि ते कळलं की आपलाच डोळा आपल्याला पाहतो असं होईल. आणि ज्याला आरशाशिवाय आपलेच डोळे आपल्याला पाहू शकतात हे कळतं, त्यालाच हा गुरुशिष्य एकत्वाचा
खेळ किंवा सोहळा भोगता येईल. आपलेच डोळे आपल्याला पाहू शकतात बघा. त्याच्यासाठी एक डोक्यात आलं की आपण दुसऱ्यांची सगळी हे करत असतो, चिकित्सा करत असतो की याच्याकडं हा गुण आहे, याच्याकडं हा दोष आहे, अमुक आहे तमुक आहे. पण आपण आपल्याकडं अंतर्मुख होऊन किती जण पाहतात की माझ्याकडं कोणते दोष आहेत, माझ्याकडं काय कमीपणा आहे, माझ्याकडं चांगले गुण कुठले आहेत आणि मी ते कसे टिकवायचे आहेत. तसं ती जेव्हा बुद्धी येईल आपल्याच, ते दुसरं हे अभंग वेगळा आहे, आपुले मरण पाहिले मी डोळा. इथे मरण असं नको आहे. आपलंच ज्ञान आपल्याला होण्यासाठी आपल्याला आपल्याच डोळ्यांची गरज आहे. आणि त्या एकत्वाचा जेव्हा डोळा म्हणू किंवा ते जेव्हा ज्ञान किंवा तशी दृष्टी येईल त्यावेळेला हे गुरु शिष्यांचं एकत्वाचं नातं आपल्याला कळेल. सामान्य लोकांच्या डोक्यात येणार नाही. म्हणून ज्ञानदेवांनी मुद्दाम हा आरशाचा दृष्टांत पुन्हा 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 सांगितलेलं आहे की आरशाशिवाय बघू शकत नाही आपणच आपले डोळे, पण ते बघण्यासाठी शेवटी आपलेच डोळे लागतात. तर असं हे सगळं काय म्हणू, ज्ञानदेवांचं ज्ञान म्हणा किंवा ज्ञानदेवांचा अनुभव आहे. त्यांना निवृत्तीनाथांनी जे जे सांगितलं ते सगळं त्यांच्यापर्यंत त्यांनी पुन्हा पोहोचवलेलं आहे. जे जे सांगितले, आज्ञा केली म्हणा किंवा विनंती केली, त्या दोन्ही गोष्टी त्यांनी सगळ्या स्वतः अनुभवल्या. आणि ज्ञानदेवांना जेव्हा त्यांनी सांगितलं की तू इतकं सगळं सांगितलेस पण आता अनुभवाचं काहीतरी सांग, तेव्हा हे सगळे त्यांनी स्वतःचे अनुभव कथन केलेत. हे आपल्याला येण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा त्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. काही कळलं नसेल तर विचारा, काही शंका असेल तर विचारा. आणि उद्याच्याला पुन्हा आपण असेच 2-3 हे घेऊयात, श्लोक घेऊया श्रीसूक्तातले. खरं म्हणजे रोज 4-5 व्हायला पाहिजेत पण तेवढे होत नाहीत. जर झाले तर आपण तसा प्रयत्न करूया. कुणाला काही आहे शंका? इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषह्यविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती म्हणणार आहे कोणी? आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी
उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा. देवीची आरती म्हणायची आहे का? हा मी म्हणू का भूपाई? म्हणा म्हणा म्हणा. उठी उठी नारायणी अंबे, उठी उठी नारायणी. दक्षिण काशी म्हणती जासी तिला जाग आली. खडे अंगणी रांगोळी अलंकारल्याली. प्रदक्षिणेने पुण्य मिळविती गृहिणी वृंदावनी. अंबे उठी उठी नारायणी, अंबे उठी उठी नारायणी. मार्गामधून नगर जनाची होय एरझारा. भक्तजनाची झाली दाटी इथे महाद्वारा. पूजा पात्रे घेऊन उभ्या ह्या किती माता भगिनी. अंबे उठी उठी नारायणी, अंबे उठी उठी नारायणी. प्रसन्न वाटे परिसर अवघा पहिल्या प्रहराचा. प्रसन्न वाटे परिसर अवघा पहिल्या प्रहराचा. सूर्य किरणातून उजळला कळस मंदिराचा. सूर्य किरणातून उजळला कळस मंदिराचा. महाघंटिका अखंड वाजे ऐकू श्रवणी. अंबे उठी उठी नारायणी, अंबे उठी उठी नारायणी. सर्व सिद्धता झाली माते उघड तुझे नेत्र. सर्व सिद्धता झाली माते उघड तुझे नेत्र. गाभाऱ्यातून घुमती आता प्रभातीचे मंत्र. गाभाऱ्यातून घुमती आता प्रभातीचे मंत्र. भूपाईने आज लावू दे मंगलमय पर्वणी. भूपाईने आज लावू दे मंगलमय पर्वणी. अंबे उठी उठी नारायणी, अंबे उठी उठी नारायणी. म्हणजे माता माकी जय. वा, सुंदर, छान. तुम्ही रचली आहे का? हो मी रचली. हो ना, खरंच अनुराधाताईंचं कौतुक आहे बरं का. आपल्याकडे एक एक खरं हिरे माणकं आहेत, एक एक रत्न आहेत. सुद्धा हो ना. आता उद्या म्हणा, उद्या म्हणा चोगवा. चालेल, उद्या म्हणा. चालेल, चला. सर्वांचं अभिनंदन, सगळ्यांना शुभेच्छा. आणि या 9 दिवस आपल्याला जेवढी आराधना करता येईल तेवढी करा. तशीच अमृतानुभवची पण सगळ्यांनी गोडी सगळ्यांना वाटायलाच लागली. आता गुरुस्तवन संपत आले, 8-10 ओव्याच राहिलेले आहेत. खूप सुंदर असं सगळं हे आहे. तर आपण भाग्यवान आहोत, ज्ञानदेवांच्या सान्निध्यात राहतोय. त्याच वेळेला गणेशाची आराधना झाली, आता देवीची करतो आहोत. कोणाला काही नवीन कल्पना सुचली तरी सांगत राहा. थांबूया. सुमिताताई आलेले दिसत आहेत. काही म्हणायचं होतं का सुमिताताई? काही म्हणायचं नाही. आजची ओवी छान आहे ताई, पण थोडीशी समजायला असं वाटलं. समजे कळतं पण क्लिअर होत नाही, पण छान आहे. नाही, बरोबर आहे. ती थोडी द्व्यर्थी असल्यासारखी आहे ती. तिच्यातनं 2 अर्थ निघतायत. बरोबर. म्हणजे कसं होतंय. आहे, छान आहे. आहे, चांगली. हो.
तिला कसं आहे म्हणजे दोन्ही अर्थ निघतायत की डोळ्याविणाही आपण पाहू शकतो गुरूंप्रमाणे. ती गुरूंची दृष्टी आपल्याला आली पाहिजे. ते म्हणजे खरंच प्रगल्भ म्हणतो ना, तशीच त्याला हे पाहिजे. हो म्हणजे हो. पटकन आपल्याला तसं सामान्यांच्या समजणं डोक्यात ही अशी जी त्यांची आहे रचना ही पटकन नाही लक्षात येणार. म्हणजे अगदी सरळ. बरोबर आहे. हो. पण छान आहे, पण थोडस जरा लक्ष देऊन हां ऐकायला हां पाहिजे. हां बरोबर आहे. हो बरं, धन्यवाद ताई. हो हो छान. धन्यवाद धन्यवाद. झाला का तुमचा कार्यक्रम? झाला.